आंबेवाडीतील सरपंचाच्या पतीला मारहाण झालेल्या पीडित कुटुंबाच्या घरी आमदार सतेज पाटील यांची भेट. आंबेवाडीतील पाणंद रस्त्यावर खुलेआम दारू व गांजाचे सेवन करून गोंधळ घालणाऱ्या नशेखोर तरुणांविरोधात स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर परिस्थिती आणखीनच तणावग्रस्त झाली आहे. याचा राग धरून आंबेवाडीच्या सरपंच सुमन पाटील यांचे पती माजी सरपंच मारुती पाटील आणि दीर तुकाराम पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. आज या घटनेनंतर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि धीर दिला. आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले की कोल्हापूरमध्ये गांजा आणि तत्सम नशेविरोधात सातत्याने आवाज उठवला जात असला तरी प्रशासनाकडून ठोस आणि कठोर कारवाई होत नसल्याने अशा प्रवृत्तींचे मनोबल वाढत आहे. सतेज पाटील यांच्या मते नशेखोर तरुणांकडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असून त्यांना कायद्याची भीती उरलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ डोळे उघडून कोल्हापूरमधील वाढत्या नशेविरोधात प्रभावी मोहीम राबवावी असे मत व्यक्त केले आहे.